जय हिंद, जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये गरिबांचं घर उद्ध्वस्त झालं, कुटुंब उद्ध्वस्त झालं. होतं नव्हतं सगळं वाहून गेलं. मुलांचं शिक्षणाचं सगळं, अन्नधान्य सगळ्या गोष्टी वाहून गेल्या. सरकारने जी मदत करायला पाहिजे ती मदत पोचली नाही आहे. म्हणजे गुवाहाटीला पैसे घेऊन गेलेले आहेत ना, 50 खोके असतील ते, त्यातला करोडाचा पैसा पाठवा ना माझ्या शेतकऱ्यांकडे. आणि जो महाराष्ट्रात मदत करतोय शेतकऱ्याला त्याला तर खूप धन्यवाद आहेच, पण मदत सहाय्य म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटला, मुख्यमंत्री सहाय्यतेच्या अकाउंटमध्ये टाकत असाल, मग ते 10 करोड असू दे, 1 करोड असू दे, जसे सिद्धिविनायकनी केलं, लालबागच्या राजांनी केले, अजून कोण ते मुख्यमंत्र्यांच्यात न टाकता डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांच्या ह्याच्यात टाका. मी तुम्हाला का सांगतोय, मध्ये खाणारे खूप जण असतात, तुमचा डोनेट केलेला पैसा वाया जाणार आहे. माझा शेतकरी हवालदिल झाला आहे. खूप वाईट अवस्था माझ्या शेतकऱ्याची. जगेल की मरेल होतं नव्हतं सगळं वाहून गेल्यानंतर सुद्धा हे राजकारणी लोक त्याच्यावर राजकारण खेळत आहेत. जगाचा पोशिंदा आहे तो. अख्खं घर उद्ध्वस्त, सगळं वाहून गेलं तरी त्याच्याकडे ताकद आहे की पुन्हा मी शेती करणार. पण इथे आमदार खासदारांना उलटा केला, एवढा पैसा पडेल ना माझा अख्खा शेतकरी सुखीने समृद्धी राहील. नितीन गडकरी किती पैसा त्यांनी शांततेने रस्ते बनवत पैसा कमवला आणि शेतकरी माझा बोंबलत फिरतोय. जागे व्हा, शंड बसू नका. ज्या लोकांना आपण निवडून देतोय ना त्यांना घरी बसवायची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र तमाम जनतेला सांगीन, जशी मदत पोचताल तशी मदत पोचा, तशी मदत पोचवा शेतकऱ्यापर्यंत. पण जो डोनेट करतोय ना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यक निधीच्या ह्याच्यात नका पैसा टाकू. तो पैसा पुन्हा शेतकऱ्यांपर्यंत पोचायला राजकारण होणार, तो कोणतरी पैसा खाणार. माझं आव्हान आहे प्रत्येकाला, सरळ हाताने डायरेक्ट मदत करा. आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही होत असेल तर जिल्ह्यामध्ये राजकारणी लोकांना अडवा, त्यांना उलटा करा, कपडे काढा पाहिजे तर. जर शेतकऱ्यांना मदत करायची त्यांची अवकात नसेल ना तर त्यांना त्या मातीत बोलवू नका. साले 50-50 लाखाच्या गाड्या यूज करतात, करोडाचा पैसा आहे आणि ह्यांना शेतकऱ्याला त्याला पैसा नाही. किती शिवाय द्यायचा भिंचोत. इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. हे विचार महाराष्ट्रात पोचवा आणि युवा पिढीने जागृत व्हा. घरामध्ये स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न माझा चालू आहे. जागृत हो मानवा, स्वराज्याचा धागा हो मानवा. माझा शेतकरी वाचला पाहिजे. जय हिंद, जय शिवराय.